माझा नमस्कार। आज आपण गणित भाग 2 मधील प्रकरण पहिले समरूपता या प्रकरणातील सराव संच 1.3 घेणार आहोत। सराव संच 1.3 मधील उदाहरण सोडवण्याच्या आधी आपल्याला काही बेसिक कन्सेप्ट क्लिअर असणं आवश्यक आहे। जर तुम्ही डायरेक्ट सराव संच सोडवायला सुरुवात कराल तर ते येणार नाही, काही अडचणी येतील आणि बेसिक कन्सेप्ट क्लिअर असतील तर उदाहरणं सुद्धा सोडवता येतील। त्यासाठी आपण काही बेसिक कन्सेप्ट क्लिअर करू आणि त्यानंतर उदाहरण सोडवायला सुरुवात करू। त्यामध्ये सराव संच 1.3 येण्याच्या आधी आपल्याला काय काय यायला पाहिजे, तर समरूपतेच्या कसोट्या आपल्याला यायला पाहिजे। समरूपतेच्या कोणत्या कसोट्या आहेत? नंबर 1 को 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 कसोटी किंवा को को कसोटी सुद्धा आपण याला म्हणता येईल। नंबर 2 बाकोबा कसोटी, बाजू कोण बाजू कसोटी। नंबर 3 बा 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 कसोटी म्हणजेच बाजू 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 ही कसोटी। एकूण या 3 कसोट्या आणि त्यासोबतच तुम्हाला संगत कोण, व्युत्क्रम कोण आणि पूरक कोण आणि विरुद्ध कोण यांची सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे। आणि जर एवढ्यापैकी एखादा जरी कन्सेप्ट क्लिअर नसेल तरी तुम्हाला उदाहरण सोडवण्यासाठी अडचण येऊ शकते। यामध्ये आपण एका कन्सेप्ट क्लिअर करून घेऊया। समरूपतेच्या कसोट्या, समरूपतेच्या कसोट्या याच्यामधील पहिली कसोटी आहे आपली को 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 कसोटी। याच्याबद्दल आपण माहिती घेऊया। मी 2 त्रिकोण काढले, या 2 त्रिकोणांना मी नाव दिले ए बी सी पी क्यू आर। आपण पहिली कसोटी पाहत आहोत को 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 कसोटी। हे 2 त्रिकोण एकमेकांचे आकाराने सारखे आहेत। मग याच्यामध्ये को को कसोटी लावण्यासाठी काय करावं लागतं? जेवढं ए कोणाचं माप आहे तेवढंच पी कोणाचं माप असायला पाहिजे। म्हणजे कोण ए एकरूप कोण पी, याचा अर्थ याचं माप 30 असेल तर याचं सुद्धा 30 असायला पाहिजे। याचं 50 असेल तर याचं सुद्धा 50 असायला पाहिजे। याचं 60 असेल, जे काय असेल ते असेल, या दोघांची माप समान असायला पाहिजे। आणि जर माप समान नसतील तर हे एकरूप होऊ शकणार नाही। दुसरं बी कोण, हा बी कोण कोणत्या कोणाशी एकरूप असायला पाहिजे? तर क्यू कोणाशी एकरूप असायला पाहिजे। म्हणजे कोण बी एकरूप कोण क्यू, म्हणजे बी कोणाचं जेवढं माप आहे तेवढंच अंश माप हे क्यू कोणाचं असायला पाहिजे। आणि नंबर 3 सी कोण सी चं माप जेवढं असेल तेवढंच माप कोणचं आर चं असायला पाहिजे। आणि जर नसतील तर हे को को कसोटीनुसार समरूप होणार नाही। मग आपल्याला खाली लिहिता येतं त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण पी क्यू आर आणि त्याला कारण लिहिता येतं को 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 कसोटी। पहा आपण 3 कोण पहिल्या त्रिकोणातले दुसऱ्या 3 कोणांशी एकरूप दाखवलेले आहेत, म्हणून त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण पी क्यू आर को को कसोटीनुसार सरळ सरळ पहिल्या त्रिकोणातले 3 कोण दुसऱ्या त्रिकोणातल्या 3 कोणांशी एकरूप असायला पाहिजेत। आता त्रिकोण म्हणल्यानंतर त्याला 3 बाजू आणि 3 कोण आली, त्यालाच त्रिकोण म्हणतात की ज्याला 3 कोण आणि 3 बाजू असतात। आपण पहिली कसोटी पाहिली को को कसोटी, त्याची उपकसोटी आपण पाहणार आहोत, म्हणजेच को को कसोटी सुद्धा चालते। याला को को कसोटी आणि या कसोटीमध्ये काय फरक आहे? तर एक कोण आहे। एक कोण म्हणजे काय? ज्यावेळेस 2 कोण दुसऱ्या त्रिकोणातल्या 2 कोणांशी एकरूप असतील किंवा सारख्या मापाचे असतील तर राहिलेला कोण आपोआप हा एकमेकांशी एकरूप असतात, म्हणून याला को को कसोटी सुद्धा म्हटलं जातं। 3 कोण दाखवले तरी चालतं किंवा 2 कोण आपण एकरूप दाखवले तरी चालतात आणि आपल्याला समरूप दाखवता येतं। आता दुसरी कसोटी आहे नंबर 2 बाकोबा कसोटी।
नंबर 2 बाकोबा कसोटी। आता बाकोबा कसोटी म्हणजे काय? या ठिकाणी मी 2 त्रिकोण काढत आहे। M N P X Y Z। बा म्हणजे बाजू, को म्हणजे कोण, बा म्हणजे बाजू। बाजू कोण बाजू आपल्याला पहिल्या त्रिकोणातल्या 2 बाजू, या कसोटीमध्येच आपलं सर्व काही माहिती आहे। पहिल्या त्रिकोणातल्या 2 बाजू त्यांच्यामधील एक कोण संगतीनुसार दुसऱ्या त्रिकोणातल्या 2 बाजू आणि एका कोणाशी सारखे असेल तर ते 2 त्रिकोण बाकोबा कसोटीनुसार समरूप असतात। या ठिकाणी घेऊ उदाहरणार्थ, ही बाजू आपण घेतली XY बाजूशी प्रमाणात आहे, म्हणजेच याला आपल्याला लिहिता येतं MN आणि XY। प्रमाण म्हणजे आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे, प्रमाण म्हणजे दोघांचं गुणोत्तर समान असणे। उदाहरणार्थ, पहिल्या त्रिकोणातलं दुसऱ्या त्रिकोणातली एक बाजू जर दुप्पट असेल तर सर्वच बाजू दुप्पट असायला पाहिजे, म्हणजे प्रमाणात असतात। जर पहिल्यापेक्षा दुसऱ्या त्रिकोणापेक्षा पहिल्या त्रिकोणातली बाजू तिप्पट असेल तर सगळ्याच बाजू तिप्पट असायला पाहिजेत, म्हणजे जेही रेशिओ येईल तेवढा रेशिओ सगळ्या बाजूंचा आला पाहिजे। आणि जर रेशिओ येत असेल तरच ते प्रमाणात आहे असं म्हणता येतं। उदाहरणार्थ, पहिल्या 2 बाजूंचा रेशिओ 1 येत आहे, दुसऱ्या 2 बाजूंचा रेशिओ वेगळा येत आहे, तर या ठिकाणी दोन्ही बाजू प्रमाणात नाही असं आपल्याला म्हणता येतं। पण या ठिकाणी MN आणि XY यांचा जेवढा रेशिओ आहे तेवढाच रेशिओ NP आणि YZ चा आहे। या दोघांचा रेशिओ समान आहे आणि या 2 बाजू मधील एक कोण, दोघांच्या मधलचाच कोण घ्यायचा। तुम्ही म्हणाले M कोण आणि N कोण, तरी बाकोबा कसोटी होणार नाही। तर या दोघांच्या मधलचा कोणता कोण आहे, तो कोण N एकरूप, कोण Y बाजू प्रमाणात, कोण एकरूप, एवढं फक्त लक्षात ठेवायचं। म्हणून त्रिकोण MNP समरूप त्रिकोण XYZ याला कारण आपण लिहू शकतो आता बाकोबा कसोटीनुसार, बाकोबा कसोटीनुसार समरूप आहेत असं आपल्याला लक्षात येतं। काही जणांना प्रश्न पडलेला असेल की ह्या 2च बाजू का घ्यायच्या, या 2 चालत नाहीत का? चालतात। तुम्ही या 2 बाजू प्रमाणात घ्या तर इकडच्या या 2 बाजू घ्याव्या लागतील। तुम्ही या 2 बाजू घेतल्या MP आणि NP घेतल्या 2 बाजू, तर त्रिकोणाच्या संगतीनुसारच घ्याव्या लागतील। ज्याही संगतीनुसार बाजू असतील त्याच आपल्याला घ्याव्या लागतील आणि त्या प्रमाणात आहेत, त्यांचा रेशिओ समान आहे असं दाखवावं लागेल। आणि त्यांच्या मधलचा कोण, आता या 2 बाजू घेतल्या तर त्यांच्यामधील M कोण होईल, या 2 बाजू घेतल्या तर त्यांच्यामधील X कोण होईल, NP आणि MP यांच्या मधलचा कोण P होईल, त्याच्यानंतर XY आणि YZ मधील कोण Z होईल। कोणत्याही 2 बाजू प्रमाणात आणि त्यांच्या मधलचा एक कोण सारखा असायला पाहिजे। ही झाली आपली दुसरी कसोटी, त्याला म्हणतात आपण बाकोबा कसोटी। यानंतर आपण तिसरी कसोटी पाहणार आहोत। दुसरी कसोटी पाहिली, तिसरी कसोटी आहे नंबर 3 बा कसोटी, म्हणजे बाजू 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 कसोटी। आपण यानंतर 2 त्रिकोण काढू। याला नाव देऊ आपण ABCPQR। कोणतेही नाव दिले तरी चालतील, पण कॅपिटल नाव द्यायची। आता या ठिकाणी मी तिन्ही बाजू आहेत, तिन्ही बाजूंचं गुणोत्तर, तिन्ही बाजूंचा रेशिओ समान असायला पाहिजे। तुमच्या लक्षात आलेला असेल ABC आणि PQ चा जेवढा रेशिओ आहे तेवढाच BC आणि QR चा असायला पाहिजे आणि तेवढाच रेशिओ AC आणि PR चा असायला पाहिजे। याचा अर्थ असा झाला की ह्या तिन्ही बाजू, पहिल्या त्रिकोणातल्या तिन्ही बाजू दुसऱ्या त्रिकोणातल्या तिन्ही बाजूंशी प्रमाणात आहेत
असं जर असेल तर आपल्याला लिहिता येतं त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR आणि याला कारण लिहिता येतं आपल्याला बा कसोटीनुसार हे आपल्याला कारण लिहिता येतं। या ठिकाणी परत एकदा सांगतो मी, पहिली कसोटी आहे कोको कसोटी। पहिल्या त्रिकोणातल्या 3 कोण दुसऱ्या त्रिकोणातल्या 3 कोणाशी जर एकरूप असतील तर कोको कसोटीनुसार हे दोन्ही त्रिकोण समरूप असतील। 3 वेळेस कोण घ्या किंवा 2 वेळेस कोण घेतलं तरी तीच कसोटी होते, कारण तिसरा कोण एकरूप होतो। दुसरी कसोटी, कोणत्याही 2 बाजू संगतीनुसार आणि त्यांच्यामधील एक कोण दुसऱ्या त्रिकोणातल्या 2 बाजू आणि त्यांच्यामधील एका कोणाशी बाजू प्रमाणात आणि कोण एकरूप असेल तर ते 2 त्रिकोण बा कसोटीनुसार समरूप होतात। नंबर 3 बा कसोटी, पहिल्या त्रिकोणातल्या 3 बाजू दुसऱ्या त्रिकोणातल्या 3 बाजूंशी प्रमाणात असतील म्हणजेच त्यांचा रेशिओ सारखा असेल तर हे दोन्ही त्रिकोण बा कसोटीनुसार समरूप असतील। यानंतर आपल्याला पाहायचं आहे संगत कोण, व्युत्क्रम कोण, पूरक कोण आणि विरुद्ध कोण यांच्या जोड्या पाहायच्या आहेत। 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले तर या ठिकाणी आपल्याला मी 2 समांतर रेषा काढतो आणि त्यांना एका छेदिकेने छेदलं, याला नाव देऊ आपण M, N आणि L नाव देऊ आपण। तर इथं संगत कोणांच्या, व्युत्क्रम कोणाच्या आणि पूरक कोणाच्या आणि विरुद्ध कोणांच्या जोड्या तयार होतात। तर या ठिकाणी मी लिहिलो M समांतर रेषा N आणि यांची छेदिका L आहे। या ठिकाणी मी संगत कोण दाखवतो तुम्हाला, आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे। या सराव संचापुरतच याचं नॉलेज आपल्याला उपयोगी आणायचं नाहीये, तर आपल्याला येणाऱ्या पुढच्या सुद्धा प्रमेय असतील किंवा उदाहरणं असतील पुढच्या प्रकरणामध्ये, तेथे या संगत कोण, आंतरकोण, कसोट्या या सर्वांचा उपयोग आपल्याला होणार आहेच। या ठिकाणी 2 रेषांना एका छेदिकेने छेदलंय, या ठिकाणी हे 2 कोण एकमेकांचे संगत कोण आहेत, संगत कोणांच्या जोड्या आहेत। मी A B नाव देतो या ठिकाणी, C D E F G H हे कोणांना तुम्हाला समजण्यासाठी नाव दिलेले आहेत। आता मी या ठिकाणी संगत कोणांच्या जोड्या कोणकोणत्या आहेत तर कोण A व कोण E ही एक संगत कोणांची जोडी झाली। आता तुमच्या लक्षात आलेलं असेल नंतरची कोणती जोडी आहे तर तुम्ही निश्चित म्हणा कोण B व कोण F, त्यानंतर कोण C व कोण G, त्यानंतर शेवटची कोण D व कोण H या संगत कोणांच्या जोड्या झालेल्या आहेत। या संगत कोणाचे 2 प्रमेय आपण 9वीला पाहिलेले आहेत। कोणते आहेत? या रेषा समांतर असतील तर संगत कोणांच्या जोड्या एकरूप असतात आणि या संगत कोणांच्या जोड्या एकरूप असतील तर ह्या 2 रेषा समांतर असतात। हे उदाहरण सोडवण्यासाठी आपल्याला उपयोगी येणारे आहे। त्यानंतर आपण पाहूया संगत कोण पाहिलं, व्युत्क्रम कोण। व्युत्क्रम कोणांच्या कोणत्या जोड्या होतात? व्युत्क्रम कोण, तर व्युत्क्रम कोणांच्या जोड्या लक्षात ठेवणं खूप सोपं आहे। हे झेड आकारासारखे जे आहे कोण D व कोण F, कोण D आणि F आणि या बाजूचा कोण आणि त्याचप्रमाणे कोण C व कोण E, कोण C व कोण E हे व्युत्क्रम कोणांची दुसरी जोडी झाली। कोण B व कोण H, कोण A व कोण G हे एकमेकांचे बाह्य व्युत्क्रम कोण आहेत। त्यानंतर आपण पाहूया पूरक कोण। आता या ठिकाणी पूरक कोण कोणते आहेत तर कोण D व कोण E ही पूरक कोणांची एक जोडी झाली। त्यानंतर कोण C व कोण F म्हणजे एकमेकांचे आतील, कोण F व कोण C हे एकमेकांचे झाले। आता यांचा प्रमेय काय आहे? संगत कोणाचा सांगितला, आता व्युत्क्रम कोणाचा।
या दोन रेषा समांतर असतील, समांतर असायला पाहिजे. जर व्युत्क्रम कोन एकरूप असायला पाहिजे असतील तर या रेषा समांतर पाहिजेत. जर या रेषा समांतर असतील तर हे दोन कोन एकरूप व्युत्क्रम कोन एकरूप असतात, आणि व्युत्क्रम कोन एकरूप असतील तर या दोन रेषा समांतर असतात. संगत कोनाचे दोन प्रमेय झाले, व्युत्क्रम कोनाचे दोन प्रमेय झाले. आता पूरक कोनाचे आपण पाहूया. जर या दोन रेषा समांतर असतील तर पूरक कोन हे यांना आंतरकोन म्हणतात, म्हणजेच पूरक असतात ते एकमेकांचे. आंतरकोन कोन डी व कोन ई व कोन सी व कोन एफ हे आंतरकोन परस्परांचे पूरक असतात, म्हणजे यांची बेरीज 180 येते. या रेषा समांतर असतील तर यांची बेरीज 180 येते, आणि यांची बेरीज जर 180 असेल तर या दोन रेषा समांतर असतात. अशा रीतीने हे 6 प्रमेय आपण पाहिलेले आहेत. त्यानंतर विरुद्ध कोन. जर दोन रेषांना एकमेकींनी छेदले तर त्या ठिकाणी विरुद्ध कोनांच्या जोड्या तयार होतात. या ठिकाणी बघा मी दोन रेषा काढलेल्या आहेत, आणि इथं हा जो वरचा कोन आहे एकदम उलट्या दिशेला त्यांची तोंड असतात, म्हणजे विरुद्ध. हे एकमेकांचे विरुद्ध कोन झाले. आता दुसरी जोडी कोणती? या बाजूचा एक कोन, या बाजूचा एक कोन एकमेकांचे झाले. ए बी सी डी या दोन रेषांनी एकमेकांना ओ मध्ये छेदले तर वरचा कोन खालच्या कोनाशी विरोधात झाला, आणि एओडी हा कोन बीओसी हा एकमेकांचे विरुद्ध झाले. विरुद्ध कोन नेहमी एकरूप असतात. एकरूप म्हणजे त्यांची मापे समान असतात. आपण संगत कोन पाहिलं, व्युत्क्रम कोन पाहिलं, पूरक कोन पाहिलं, हे आंतरकोन पाहिलं, आणि विरुद्ध कोन पाहिलं. आता एवढे जर तुमचे बेसिक कन्सेप्ट क्लिअर असतील तर सराव संच 1.3 मधील उदाहरण तुम्हाला बरोबर कळतील. सराव संच 1.3 मधील प्रश्न पहिला आहे. आकृतीमध्ये कोन एबीसी बरोबर 75 अंश, कोन ईडीसी बरोबर 75 अंश, तर कोणते दोन त्रिकोण कोणत्या एकरूप कसोटीनुसार कोणत्या कसोटीनुसार समरूप आहेत, त्यांची समरूपता योग्य एकास एक संगती लिहा. या उदाहरणामध्ये कोन बी चं माप आणि कोन डी चं माप हे समान दिलेलं आहे. प्रत्येकी 75 अंश दिलेला आहे, आणि आपल्याला दिलंय एवढं आणि विचारलंय की या कोणत्या कसोटीनुसार समरूप आहेत, आणि दुसरा प्रश्न आहे की त्यांची संगती कोणती. आपल्याला संगतीही लिहायची आणि कोणत्या कसोटीनुसार समरूप आहेत हे सुद्धा आपल्याला लिहायचे. मग या ठिकाणी मी त्रिकोण एबीसी व त्रिकोण ईडीसी असं का घेतलेलं आहे? संगती आपल्याला घ्यायची आहे. तर संगती कोणतं पहा. बी कोणाचं माप 75 अंश आहे, डी कोणाचं माप 75 अंश आहे. मी घेताना एबीसी आपण घेतलेला आहे. मग त्यानंतर सी कोन, ह्या एबीसी मधील सी कोन आणि ईडीसी मधील सी कोन, म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर सी कोन शेवटलेला, दोन्ही मध्ये जो सामायिक आहे तो शेवट आलेला आहे. डी कोन, बी चं माप आणि डी चं माप सारखं आहे, त्यामुळे मी नंबर 2 ला डी घेतलेला आहे त्यांच्या संगतीमध्ये, आणि सुरुवातीला ए ई घेतलेला आहे. म्हणजे ए बी सी ई डी सी ही त्यांची संगती झाली. आपल्याला आता दोन त्रिकोण समरूप दाखवायचे आहेत. आता तुम्ही जर निरीक्षण केलं तर कोन बी चं जेवढं माप आहे तेवढंच माप कोन डी चं आहे, म्हणून कोन बी एकरूप कोन डी प्रत्येकी 75 अंशाचे आहे, किंवा आपल्याला गणितामध्ये ते दिलेलं आहे, त्याच्यामुळे आपण कोन बी एकरूप कोन डी दिलेला आहे. त्यानंतर एबीसी मधील हा सी कोन आणि ईडीसी मधील हा सी कोन, म्हणजे दोन्ही त्रिकोणामध्ये कोन सी एकरूप कोन सी याला लिहावं लागेल आपल्याला सामायिक कोन. मी कसोट्या शिकवत असताना पाहिलं, सांगत असताना पाहिलं की दोन कोन जरी सारखे असतील तरी आपल्याला समरूपतेची कसोटी वापरता येते. म्हणून त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण ईडीसी याला कारण दोन कोन पहिल्या त्रिकोणातील दुसऱ्या त्रिकोणातल्या दोन कोनांशी संगतीनुसार एकरूप आहेत, म्हणून लिहावं लागेल आपल्याला कोको कसोटी नुसार. आणि याची संगती लिहायची असेल
तर ABC संगतीनुसार EDC या संगतीनुसार हे दोन त्रिकोण समरूप आहेत असं आपल्याला लिहावं लागेल. सराव संच 1.3 मधील प्रश्न दुसरा आहे. आकृतीमध्ये आपल्याला त्रिकोणांच्या बाजूंची लांबी दिलेली आहे आणि आपल्याला प्रश्न तोच आहे की दोन त्रिकोण समरूप आहेत का आणि जर असतील तर कोणत्या कसोटीनुसार. दोन्ही त्रिकोणांच्या बाजूंची लांबी दिलेली आहे. आपल्याकडे समरूपतेच्या कसोट्या जर पाहिल्या तर तिन्ही बाजूविषयी एक कसोटी आहे बा कसोटी. जर पहिल्या त्रिकोणातल्या तीन बाजू दुसऱ्या त्रिकोणातल्या तीन बाजूंशी प्रमाणात असतील, तिन्ही बाजूंचा जे रेशो आहे तो जर समान आला तर हे दोन त्रिकोण आपल्याला समरूप आहेत असं म्हणता येईल. आणि जर त्यांचा रेशो समान आला नाही ते समरूप नाही असं आपल्याला म्हणता येईल. आपण सुरुवातीला यांच्या बाजूंचा रेशो समान आहे का बघू. तर त्यांची नावं लिहू. त्रिकोण PQR व त्रिकोण LMN मध्ये या दोन्ही त्रिकोणांमध्ये PQ छेदस्थानी LM आणि या दोन बाजूंचा रेशो काढू आपण. 6 छेदस्थानी 3 म्हणजे 3 1 3 3 2 6 म्हणजे यांचा रेशिओ आला 2/1 म्हणजे 2.1 आला. दुसरं पाहू आपण QR छेदस्थानी MN म्हणजे 8 छेदस्थानी 4 म्हणजे 4 1 4 4 2 8 म्हणजे 2 छेदस्थानी 1. याला इक्वेशन नंबर सेकंड दिला. बघा पहिल्या बाजूंचा रेशिओ 2/1 दुसऱ्याचा 2/1 आला. आता तिसऱ्याचा चेक करू आपण. PR छेदस्थानी LN म्हणजे 10 छेदस्थानी 5 5 1 5 5 2 10 म्हणजे 2 यावरून आपल्याला तिन्ही बाजू दुसऱ्या त्रिकोणातल्या तिन्ही बाजूंशी प्रमाणात आहेत म्हणून आपल्याला लिहिता येईल की त्रिकोण PQR समरूप त्रिकोण LMN आणि त्याला कारण लिहिता येईल. समरूप लिहिण्याला कारणाला कसोटीनुसार या ठिकाणी लिहावं लागेल आपल्याला. इक्वेशन नंबर फर्स्ट सेकंड आणि 3 वरून त्रिकोण PQR समरूप त्रिकोण LMN बाबा कसोटीनुसार. संच 1.3 मधील प्रश्न तिसरा आहे. या ठिकाणी आपल्याला माहिती दिली आहे. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे 8 मीटर व 4 मीटर उंचीचे दोन खांब आहेत. दोन खांब सपाट जमिनीवर उभे आहेत. सूर्यप्रकाशाने लहान खांबाची सावली 6 मीटर पडली आहे. तर त्याच वेळी मोठ्या खांबाची सावली किती लांबीची असेल असा आपल्या या समोरचा प्रश्न आहे. इथं PR आणि AC खांब आहेत. आपल्याला त्या खांबांची आणि समोर जी सपाट जमिनीला दिसत आहेत त्या QR आणि BC यापैकी एकाची लांबी दिलेली आहे आणि आपल्याला काढायची आहे BC ची लांबी काढायची. PR व AC हे खांब उभे आहेत. आपण नेहमी पाहतो की खांब हे सरळ उभे असतात, तिरपे नसतात आणि त्यांची सावली एकाच वेळी पडलेली आहे. म्हणजे PQ ही सावली पडलेली आहे आणि AB सुद्धा सावली पडलेली आहे. या ठिकाणी या खांबाची सावली पडलेली आहे त्यामुळे जेवढं माप P चं आहे तेवढंच माप A चं आहे. कारण कोणत्याही वेळेस एकाच वेळेस दोन बिल्डिंगचे असतील, दोन खांब असतील, दोन झाडं असतील, कोणत्याही दोन वस्तू असतील त्यांची सावली जर एकाच वेळेस पडलेली असेल तर त्या ठिकाणी तयार झालेल्या कोणाचं माप हे समान असतं. म्हणून जेवढं माप P चं आहे तेवढंच माप A चं आहे. त्यानंतर खांब स्ट्रेट उभा असतात, जमिनीशी बरोबर असतात. त्यामुळे या दोघांमध्ये 90 अंशाचा कोन होतो. कोन R ही 90 असेल आणि कोन C ही 90 असेल. कारण खांब हे तिरपा उभा करता येत नाही. जर उभा केला तर तो 90 डिग्री मध्ये सरळ होत नाही. हे सरळ खांब आहे त्याच्यामुळे इथलचा कोन हा 90 झालेला आहे. त्यानंतर आपल्याला माहिती दिलेली इथे आहे. त्यानंतर दोन्ही त्रिकोण जर घेतले, या दोन्ही त्रिकोणांमध्ये PR व AC खांब आहेत, ते सपाट जमिनीशी उभे आहेत म्हणून कोन R एकरूप कोन C प्रत्येकी 90 अंशाचे आहे.
हे त्याचं कारण झालं. त्याच्यानंतर कोन P एकरूप कोन A याला कारण लिहावं लागेल एकाच वेळी सावली पडलेली आहे म्हणून त्यांचा कोन हा सारखा असेल. तुम्हाला मी आता सांगितलं. म्हणून त्रिकोण PQR समरूप त्रिकोण ABC याला कारण लिहावं लागेल कोको कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप आहेत. आता हे दोन त्रिकोण समरूप आहेत. जर हे दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या बाजू प्रमाणात असतात. त्यांच्या बाजू प्रमाणात कसं घ्यायचं? आता ही संगती घेतलेली असेल तर सांगतो. पहिल्यांदा PQ आपण घेतलं पहिल्या वेळेस, त्याच्यानंतर AB घेतलं बरोबर, नंतर QR घेतलं, त्यानंतर तुमच्या लक्षात आलेलं असेल BC घेतलं, त्यानंतर P आणि R बाजू घेतली बरोबर, A आणि C या बाजू प्रमाणात आहेत. त्यामुळे हे दोन त्रिकोण समरूप आहेत म्हणून या बाजू प्रमाणात आहेत. या ठिकाणी आपण त्यांच्या किमती घेऊ. PQ ची किंमत किती आहे आपल्याला दिलेली नाही, AB ची दिलेली नाही. QR ची किंमत किती आहे पाहू आपण. QR ची किंमत 6 आहे, BC ची किंमत x आहे बरोबर, PR ची किंमत 4 आहे आणि AC ची किंमत या ठिकाणी पाहिलं तर AC ची किंमत 8 आहे. आपण तिरपा गुणाकार करूया. 4 गुणिले x बरोबर 6 गुणिले 8 म्हणून खाली लिहिण्यासाठी जागा नाही समोर लिहितो. गुणिले 4 इकडे भागिले होतील म्हणजे x बरोबर 6 8 4 छेदस्थानी हे गुणिले 4 भागिले होतील. 4 ने जर भागलं 4 1 4 4 2 8 म्हणून x बरोबर 12 आलेले आहे. पण 12 काय आहे? BC ची लांबी आहे. म्हणून शेवटला लिहावं लागेल आपल्याला BC ची लांबी बरोबर 12. एक लक्षात घ्या, मी या ठिकाणी मीटर 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 लिहिलेलं आहे. तुमच्या लक्षात आलं पाहिजे की याचं एकक सुद्धा मीटरच लिहावं लागेल. जर तुम्ही एकक लिहिण्यामध्ये चुकलात तर अर्धा मार्क कटू शकतो. परत एकदा सांगतो मी गणित कसं सोडवलं ते. सुरुवातीला हे दोन्ही त्रिकोण कोको कसोटीनुसार समरूप दाखवले. समरूप असतील तर त्यांच्या बाजू प्रमाणात असतात. पण त्यांच्या बाजू प्रमाणात लिहिल्या, त्यांच्या किमती लिहिल्या, तिरपा गुणाकार केला, भागाकार केला आणि शेवटी त्याची किंमत काढली. सराव संच 1.3 मधील प्रश्न 4था आहे. आपल्याला या ठिकाणी आकृती दिली आहे, त्याची माहिती दिली आहे. त्याच्यावरून आपल्याला दोन त्रिकोण समरूप दाखवायचे आहेत. समरूप दाखवल्यानंतर त्यामधील काही बाजूंची लांबी दिलेली आहे आणि एका बाजूची लांबी काढायची आहे. रेख AP लंब बाजू BC म्हणजे AP BC वर लंब दिलेले आहे. इथं 90 डिग्रीचा अँगल दिसत आहे. त्यानंतर BQ लंब AC ही BQ जी रेख आहे ती बाजू AC वरती लंब आहे म्हणून इथं 90 डिग्रीचा कोन आहे. तर आपल्याला दाखवायचा आहे CPA हा जो त्रिकोण आहे तो CQB या त्रिकोणाशी आपल्याला समरूप दाखवायचा आहे. समरूप दाखवल्यानंतर AP ची लांबी 7, BQ ची लांबी 8, AC ची लांबी 12, तर आपल्याला BC ची लांबी 12 आणि AC ची लांबी आपल्याला काढायची आहे. तर आपण सुरुवात करूया. त्रिकोण CPA व त्रिकोण CQB यामध्ये या दोन त्रिकोणांमध्ये आपल्याला हे दोन त्रिकोण समरूप आहेत असं दाखवायचं आहे. आता पहा CPA मध्ये कोन P या ठिकाणी जर पाहिलं कोन P आणि CQB मध्ये या ठिकाणचा Q कोन या दोन्हीचं माप हे समान आहे कारण त्यांचं प्रत्येकाचं माप आहे प्रत्येकी 90 अंशाचे आहेत म्हणून दोघांचं माप सारखं झालेलं आहे. त्यानंतर
या दोन त्रिकोणांमध्ये CPA व CQB तुमच्या लक्षात आलेला असेल, C कोन हा दोन्ही त्रिकोणांमध्ये सामायिक आहे, म्हणून कोन C एकरूप कोन C याला आपल्याला कारण लिहावं लागेल सामायिक कोन, म्हणून हे दोन कोन एकरूप झाले. आता पहिल्या त्रिकोणातले दोन कोन दुसऱ्या त्रिकोणातल्या दोन कोनांशी एकरूप असतील तर हे दोन त्रिकोण CPA समरूप त्रिकोण CQB आपल्याला कसोटी तुमच्या लक्षात आलेली असेलच. कोणती कसोटी? कोको कसोटीनुसार हे दोन त्रिकोण समरूप आहेत, आणि जर हे दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या बाजू प्रमाणात असतात. या आधीच्या उदाहरणामध्ये सुद्धा आपण पाहिलेलं आहे. प्रमाणामध्ये कसं घ्यायचं? CP छेदस्थानी CQ बरोबर PA छेदस्थानी BQ किंवा QB आणि AC छेदस्थानी BC यांच्या किमती दिलेल्या आपण लिहून काढूया. CP ची किंमत दिलेली नाहीये, CQ ची किंमत दिलेली नाहीये. PA ची किंमत दिलेली आहे, ती किती दिलेली आहे? AP ची किंमत 7 दिलेली आहे, QB ची किंमत 8 दिलेली आहे. त्याबरोबर AC ची किंमत काढायची आहे, म्हणून AC जशाला तसं लिहिलं, आणि BC ची किंमत 12 दिलेली आहे. नेहमीप्रमाणे आपण तिरपा गुणाकार करूया, म्हणजे AC गुणिले 8 बरोबर 7 गुणिले 12. तर AC बरोबर गुणिले 8 इकडे भागिले होतील, 12 सत्ती 84 भागिले 8. जर आपण भागाकार केला तर 4 2 8 4 2 8 4 1 4 म्हणजे 21 छेदस्थानी 2. जर यांचा आपण भागाकार केला तर यांचा भागाकार येतो 2 1 2 दशांशाचा भागाकार आहे, याच्या निम्म जर केलं तर 10.5 येईल, म्हणून AC बरोबर 10.5 एकक ही झाली. परत एकदा सांगतो आपण गणित कसं सोडवलं ते. पहिल्यांदा आपण हे दोन त्रिकोण कोको कसोटीनुसार समरूप दाखवले. समरूप दाखवल्यानंतर बाजू प्रमाणात घेतल्या, त्यांच्या किमती ठेवल्या, तिरपा गुणाकार केला आणि AC ची किंमत काढली. प्रश्न 5वा आणि प्रश्न 6वा दोन्हीही प्रश्न सारखेच आहेत. या ठिकाणी जर तुम्ही निरीक्षण केलं तर दोन्हीही समलंब चौकोन आहेत. त्यांची एक बाजूंची जोडी समांतर आहे. त्या ठिकाणी दोन त्रिकोण दिलेले आहेत आणि काहींची लांबी दिलेली आहे आणि एकाची लांबी काढायची आहे. तर 5व्या गणितामध्ये आपल्याला सिद्ध करायचे आहे. या ठिकाणी या गणितामध्ये AR बरोबर 5 AP व AS बरोबर 5 AQ दिलेले आहे. यावरून आपल्याला असं लिहिता येईल AR छेदस्थानी AP बरोबर 5 छेदस्थानी 1 आणि याही बाजूला AS छेदस्थानी AQ बरोबर गुणिले इकडे भागिले होते 5 छेदस्थानी 1. या ठिकाणी ह्या दोघांचा रेशिओ समान आलेला आहे, 5/1 5/1. यावरून आपल्याला असं लिहिता येईल AR छेदस्थानी AP बरोबर AS छेदस्थानी AQ. याला इक्वेशन नंबर फर्स्ट देऊ आपण. त्रिकोण ASR व त्रिकोण AQP संगती बघा, ASR AQP संगती बरोबर येणं आवश्यक आहे. त्यामुळे मी लिहिलेलं आहे या दोन त्रिकोणांमध्ये आधीच आपल्याला दोन बाजू प्रमाणात दिलेल्या आहेत. AS छेदस्थानी AQ याला कारण लिहावं लागेल 1 वरून. समीकरण नंबर 1 वरून आपण या दोन्ही बाजू प्रमाणात आहेत लिहिलेलं आहे. आणि या ठिकाणी वरचा कोन खालच्या कोनाशी एकरूप आहे, कारण आपण पाहिलं हे एकमेकांचे विरुद्ध कोन आहेत. म्हणजे कोणता कोन? PAQ एकरूप कोन RAS हे विरुद्ध कोन आहेत, विरुद्ध कोन आहेत म्हणून एकरूप दाखवलेले आहेत. बघा दोन बाजू प्रमाणात आहेत आणि एक कोन एकरूप आहे, म्हणून आपल्याला त्रिकोण ASR समरूप त्रिकोण AQP आपल्याला कारण लिहावं लागेल दोन बाजू त्यांच्यामधील कोन म्हणजे
बाकोबा कसोटीनुसार, बाकोबा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण समरूप झाले. समरूप झाले म्हणजे आता याच्या तिन्ही बाजू प्रमाणात पाहिजेत, पण आधीच आपल्याला दोन बाजू प्रमाणात दिलेल्या आहेत. AR आणि AS, AQ आणि PQ शी दिलेले आहेत. मग ह्यांच्या बाजू कोणत्या राहिल्या? SR छेदस्थानी PQ बरोबर 5 छेदस्थानी 1. कारण समरूप असतील तर त्यांचे सगळ्यांचे रेशिओ समान असतील, म्हणून 5 छेदस्थानी 1. म्हणून आपल्याला असं सुद्धा लिहिता येईल SR बरोबर 5 PQ. शेवटी आपल्याला हेच सिद्ध करायचं होतं. परत एकदा सांगतो मी, सुरुवातीला दोन बाजू प्रमाणात दिलेल्या आहेत असं दाखवलं, त्यानंतर त्याचाच उपयोग करून आणि विरुद्ध कोण एकरूप आहे असं दाखवून हे दोन त्रिकोण बाकोबा कसोटीनुसार समरूप दाखवले. मग राहिलेली बाजू त्यांची प्रमाणात लिहिली. प्रमाणात लिहिल्यानंतर आपल्याला SR बरोबर 5 PQ सिद्ध करायचं होतं, ते आपण केलेलं आहे. त्याचप्रमाणे या प्रश्न क्रमांक 6 मध्ये जर पाहिलं तर AB बाजू ही CD बाजूला समांतर आहे. हा समलंब चौकोन आहे म्हणजे एक जोडी समांतर असते. त्याच्यानंतर या ठिकाणी दोन त्रिकोण आहेत. कोणते त्रिकोण आहेत? आपण पहिल्यासारखी संगती घेऊ. AOB त्रिकोण AOB व त्रिकोण COD ह्या दोन्ही त्रिकोणांमध्ये जर आपण पाहिलं तर कोण ABO म्हणजे हा कोण ABO म्हणजे B कोण आणि कोण CDO एकरूप कोण CDO पहा एकमेकांचे हे व्युत्क्रम कोण आहेत. आपण पाहिलं हा झेड आकार दिसतो इथं तुमच्या लक्षात येईल, हे एकमेकांचे व्युत्क्रम कोण परस्परांचे व्युत्क्रम कोण आहेत म्हणून एकरूप आहेत. त्याचप्रमाणे आपल्याला A आणि C कोण सुद्धा दाखवता येईल किंवा हे दोन्ही कोण दाखवता येतील, हे विरुद्ध कोण किंवा एकमेकांचे व्युत्क्रम कोण म्हणजेच कोण BAO एकरूप कोण DCO याला सुद्धा आपल्याला व्युत्क्रम कोणच सांगता येईल. कारण एकमेकांचे व्युत्क्रम कोण आहेत म्हणून एकरूप आहेत, हे समांतर आहेत म्हणून व्युत्क्रम कोण एकरूप आहेत. म्हणून आपल्याला खाली लिहिता येईल त्रिकोण AOB समरूप त्रिकोण COD त्याला कोणत्या कसोटीनुसार? तर कोको कसोटीनुसार. पहिल्या त्रिकोणातले दोन कोण दुसऱ्या त्रिकोणातल्या दोन कोणांशी संगतीनुसार एकरूप आहेत म्हणून कोको कसोटीनुसार हे दोन त्रिकोण समरूप झाले. जर समरूप असतील तर त्यांच्या बाजू प्रमाणात असतात म्हणजे AO छेदस्थानी CO OB छेदस्थानी OD बरोबर AB छेदस्थानी CD यांच्या किमती आपल्याला ठेवता येतील. समरूप त्रिकोणाच्या बाजू प्रमाणात असतात. समरूप त्रिकोणांच्या बाजू प्रमाणात असतात. आता इथं AO ची आणि CO ची लांबी दिलेली नाही. OB ची लांबी दिली आहे का? दिली आहे. OB ची लांबी दिली आहे 15. OD ची लांबी आपल्याला काढायची आहे. AB ची लांबी दिली आहे का? दिली आहे 20 दिलेली आहे. CD ची लांबी किती दिली आहे? 6. नेहमीप्रमाणे आपण तिरपा गुणाकार करून CD ची लांबी काढू शकतो. म्हणजेच OD गुणिले 20 बरोबर 15 गुणिले 6 म्हणजेच म्हणून OD बरोबर 15 गुणिले 6 छेदस्थानी 20. आता या ठिकाणी भाग देऊ आपण 5 त्रिक 15 5 चौक 20. आता परत भाग जातो का बघू आपण. 2 दोन्ही 4 2 त्रिक 6 म्हणजे वर राहिले 3 गुणिले 3 म्हणून OD बरोबर 3 त्रिक 9 3 गुणिले 3 म्हणजे 9 छेदस्थानी 2 म्हणजे 4.5 म्हणून OD बरोबर 4.5 ही आपल्याला लांबी आलेली आहे. परत एकदा सांगतो, या
हे समलंब चौकोन असल्यामुळे या ठिकाणी कोन बी आणि कोन डी एकरूप झाले, कोन सी आणि कोन ए एकरूप झाले, कोको कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप झाले, हे समरूप झाले आणि समरूप असल्यामुळे त्यांच्या बाजू प्रमाणात झाल्या, बाजू प्रमाणात लिहिल्या, समरूप त्रिकोणाच्या बाजू प्रमाणात असतात, त्यांच्या किमती लिहिल्या, तिरपा गुणाकार केला आणि शेवटी आपल्याला ओडीची लांबी काढायची होती, ती आपण काढलेली आहे. प्रश्न 7व्या मध्ये चौकोन एबीसीडी हा समांतरभुज चौकोन आहे. बाजू BC वर ई हा एक बिंदू आहे. रेख DE ही किरण AB ला T मध्ये छेदते. तर आपल्याला सिद्ध करायचे आहे DE गुणिले BE बरोबर CE गुणिले TE दाखवा. आपल्याला सिद्ध करायचे आहे. आणि त्याचप्रमाणे 8व्या गणितामध्ये आकृतीमध्ये रेख AC व BD परस्परांना P बिंदूमध्ये छेदतात. आपल्याला इथं AP छेदस्थानी CP बरोबर BP छेदस्थानी DP. तर सिद्ध करायचं आहे त्रिकोण ABP समरूप त्रिकोण CDP. म्हणजे आपल्याला या ठिकाणी दोन बाजू प्रमाणात दिलेल्या आहेत, त्यावरून आपल्याला हे दोन त्रिकोण समरूप आहेत असं सिद्ध करायचे आहे. या ठिकाणी चौकोन ABCD हा समांतरभुज चौकोन आहे. समांतरभुज चौकोनाचे गुणधर्म आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. मी या ठिकाणी समांतरभुज चौकोनाचे गुणधर्म सांगतो आणि त्यानंतर आपण उदाहरणाला सुरुवात करूया. हा समांतरभुज चौकोन आहे PQRS. याचे गुणधर्म असे आहेत की यांच्या सम्मुख कोन एकरूप असतात. म्हणजे P कोणाचं जेवढं माप आहे तेवढंच R कोणाचं असते आणि जेवढं Q कोणाचं माप आहे तेवढं S या कोणाचं माप असते, कारण हे सम्मुख कोन नेहमी एकरूप असतात. याचा दुसरा गुणधर्म लगतचे कोन कोणतेही पूरक असतात. कोणतेही दोन लगतचे कोन घ्या ते एकमेकांचे पूरक असतात, म्हणजे त्यांची बेरीज 180 अंश असते. आणखी याचे गुणधर्म आहेत, पण आपल्याला हा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी हे गुणधर्म माहिती असणं आवश्यक होते. आपण आता उदाहरणाकडे वळूया. या ठिकाणी जर पाहिलं तर ABCD हा समांतरभुज चौकोन आहे, तुमच्या समोर दिसत आहे. त्याच गुणधर्माचा वापर करून आपल्याला A कोन आणि C कोन हे एकमेकांचे सम्मुख कोन आहेत, म्हणून आपल्याला लिहावं लागेल कोन A एकरूप कोन C, कारण हे सम्मुख कोन आहेत. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर A कोन आणि या ठिकाणचा B कोन हा समांतरभुज चौकोन आहे, म्हणजे AD बाजू BC बाजूला समांतर आहे, म्हणजे एक कोन आणि या खालचा B कोन हे संगत कोन झाले, म्हणून संगत कोन एकरूप असतात. म्हणून कोन BAD म्हणजे A कोन आणि TBE एकरूप कोन TBE हे एकमेकांचे संगत कोन आहेत. आता पहा, A कोणाचं माप आणि C कोणाचं माप सारखं आहे, A कोणाचं माप आणि खालच्या या B कोणाचं माप सारखं आहे. अर्थातच हे दोन कोन आणि हे दोन कोन एकरूप आहेत. अर्थातच या ठिकाणचा B कोन C या कोनाशी एकरूप आहे असं आपल्याला सिद्ध करता येतं. म्हणजेच कोणतं कोन TBE एकरूप कोन ECD म्हणजे C या B कोनाशी एकरूप आहे, हे आपण सिद्ध केलेलं आहे. याला आपण इक्वेशन नंबर 1 देऊ. त्याच्यानंतर आपल्याला सिद्ध हे करायचं आहे, हे आपल्या समोरचा प्रश्न आहे, हे विसरायचं नाही. हे दोन त्रिकोण आपण समरूप दाखवले की आपलं हे सिद्ध होतं. आपले हे दोन त्रिकोण समरूप दाखवण्यासाठी B कोन आणि C कोन आधीच आपण दाखवलेले आहेत. म्हणजे कोणत्या त्रिकोणांमध्ये त्रिकोण TBE मध्ये त्रिकोण TBE व त्रिकोण DCE मध्ये त्रिकोण DCE मध्ये पहा TBE DCE संगत मी घेतलेले आहे. त्याच्यानंतर आपण इथं कोण TBE एकरूप कोन ECD आपण याला लिहू शकतो 1 वरून. समीकरण नंबर 1 आपण इथं सिद्ध केलेला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी पाहिलं या दोन त्रिकोणांमध्ये तर हे एकमेकांचे विरुद्ध कोन आहेत. म्हणजे कोणता कोन
कोन बी ई टी म्हणजे ई कोन, आणि त्याचप्रमाणे एकरूप कोन सीईडी, कोन सीईडी हे एकमेकांचे विरुद्ध कोन आहेत म्हणून एकरूप झाले. आता या ठिकाणी आपले दोन त्रिकोण समरूप होतात, म्हणून त्रिकोण TBE समरूप त्रिकोण DCE आपल्याला या ठिकाणी लिहिता येईल. कसोटीनुसार समरूप आहे, तर कोको कसोटीनुसार हे आपले दोन त्रिकोण समरूप झालेले आहेत. पहा, मी सांगितलं होतं तसं दोन त्रिकोण समरूप दाखवले. आता दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या बाजू प्रमाणामध्ये असतील. म्हणजे कोणतं? बा TB छेदस्थानी CD यांच्या बाजू प्रमाणात आहेत. त्याचबरोबर BE छेदस्थानी CE बरोबर TE छेदस्थानी DE. संगत बाजू आपल्याला कारण लिहावं लागतं. संगत बाजू प्रमाणात असतात, आपल्याला लिहिता येईल संगत बाजू प्रमाणात असतात. आता या संगत बाजूंपैकी कोणत्याही दोन बाजूंच्या जोडीचा तिरपा गुणाकार केला की आपलं सिद्ध होतं. काय होतं? ह्या नंतरच्या दोन बाजूंचा तिरपा गुणाकार करू म्हणजेच DE गुणिले BE बरोबर TE गुणिले CE. शेवटी आपल्याला हेच सिद्ध करायचे होते. परत एकदा सांगतो मी तुम्हाला, या ठिकाणी समकोन कोण एकरूप आहेत, हे संगत कोण एकरूप आहेत, म्हणून कोण B आणि कोण C ऑटोमॅटिक एकमेकांशी एकरूप झाले. हे विरुद्ध कोण आहेत म्हणून एकरूप झाले, म्हणून हे दोन त्रिकोण समरूप झाले. हे दोन त्रिकोण समरूप झाले की त्यांच्या बाजू प्रमाणात लिहिल्या. बाजू प्रमाणात लिहिल्यानंतर त्यांची दोन बाजूंचा तिरपा गुणाकार केला की आपलं हे सिद्ध होतं. प्रश्न 8व्या मध्ये आपल्याला AP छेदस्थानी CP बरोबर BP छेदस्थानी DP दिलेला आहे. म्हणजे पहिल्या त्रिकोणातल्या दोन बाजू दुसऱ्या त्रिकोणातल्या दोन बाजूंशी प्रमाणात दिलेला आहे आणि त्यावरून सिद्ध करायचं आहे त्रिकोण ABP समरूप त्रिकोण CDP. म्हणजे हे दोन त्रिकोण आपल्याला समरूप दाखवायचे आहेत. आपला त्रिकोण ABP व त्रिकोण CDP मध्ये AP छेद CP बरोबर BP छेद DP आपल्याला दिलेले आहे. म्हणून त्यानंतर कोण APB म्हणजे या बाजूचा कोण या बाजूच्या कोणाशी एकरूप आहे, कारण ते एकमेकांचे विरुद्ध कोण आहेत. आता या ठिकाणी दोन बाजू प्रमाणात दाखवलेल्या आहेत आणि त्यांच्यामधील एक कोण एकरूप दाखवलेला आहे. म्हणून आपल्याला असं लिहिता येईल त्रिकोण ABP समरूप त्रिकोण CDP. याला कारण लिहावं लागेल आपल्याला बा कसोटी. आणि शेवटी आपल्याला हे दोन त्रिकोण समरूप दाखवायचे होते. हा आपल्या समोरचा प्रश्न होता. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 9 राहिलेला आहे, तो आपण गृहपाठासाठी ठेवूया. सर्वांना मला अपेक्षा आहे हे जर सर्व गणित तुम्हाला उदाहरणं समजलेली असतील तर निश्चित तुम्हाला प्रश्न 9वा सुद्धा सोडवता येईल. पण त्यासाठी तुम्हाला बेसिक कन्सेप्ट पूर्ण क्लिअर असणं आवश्यक आहे. जर तुम्हाला समजलं नसेल तर हा व्हिडिओ डबल पहा. निश्चित तुम्हाला तुमचे बेसिक कन्सेप्ट क्लिअर होतील, सर्व उदाहरणं समजतील आणि प्रश्न क्रमांक 9वा सुद्धा तुम्हाला सोडवता येईल.